आमचा न्हावी समाज मागे असल्यामुळे वारंवार आमच्या कारागिरावर मारहाण करतात, दगडफेक करतात, दुकानावर काच फोडतात, दुकान फोडून आमचे नुकसान करतात। शासनाने आमच्या गोरगरीब जनतेची दखल घ्यावी आणि आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा। कारण का तर आमची गोरगरीब जनता असल्यामुळं, कमी लोकसंख्या असल्यामुळं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, एकत्र येत नसल्यामुळं जमा होत नाहीत, कधी आंदोलन करू शकत नाहीत, कोणाच्या विरोधात जाऊ शकत नाहीत। त्या कारणामुळं आमच्यावर दडपशाही जास्त होत आहे। शासनानं काहीतरी कुठेतरी याची खंत घेऊन आमच्यावर न्याय करण्याचा प्रयत्न करावा, असं कोणालाही बी त्रास होऊ नये। कारण का तर आम्ही कोणाचा विरोध करू शकत नाही, कोणासंग झगडे करू शकत नाही, भांडणे करू शकत नाही। कारण का तर आम्ही अल्पसंख्या असल्यामुळं, कारण काम केल्याशिवाय आम्हाला दुसरा काही पर्याय नाही, शेत नाही, शिवार नाही, कुठलंच काही नाही। यामुळे शासनानं आमची दखल घ्यावी आणि आम्हाला चांगला न्याय द्यावा, ही शासनाला आमची कळकळीची विनंती आहे। जय संतसेना, जय जिवाजी। आज नेहमी सतत आपल्या नाभिक समाजावर हल्ले होत आहेत, दुकानाची तोडफोड होत आहे। त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेले आहे। तर त्या अनुषंगाने मी सर्व नाभिक समाजाला सांगू इच्छितो की हे हल्ले जे वारंवार होत आहेत, मागे जे ओबीसी आंदोलन झालं त्या काळापासून हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यामुळं आणि हे हल्ले किंवा तोडफोड का होते, तर याच्याबाबत माझं एक मत आहे की आपल्याला जे बहुजन समाजाला आपल्याला शूद्र समजलं जातं, तर नाभिक समाजाला माझी विनंती आहे की आपण आपल्याला शूद्र समजून घ्यायचं का? कारण आपल्याला अनादी काळापासून शूद्र समजलेला आहे, या अनुषंगानं आपल्यावर हल्ले होतात आणि त्याच्यामध्ये आपण एकजूट नसल्यामुळं, आपली एकी नसल्यामुळं त्याचा गैरफायदा घेऊन ते आपल्यावर अत्याचार अन्याय सतत करत आलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे ओबीसी मध्ये ज्या 3-4 वर्षापासून अतिशय हल्ल्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तर सर्व नाभिक समाजाला आणि बहुजन समाजाला या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण जर आपली ताकद ओळखली नसेल तर कृपया आपण आपली ताकद ओळखावी आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला जर आपण एकजुटीनं जर लढा दिला किंवा एकजुटीनं आपण त्यांना सामोरं गेलं तर निश्चितच आपल्याकडे डोळे वफारून किंवा असं वाकड्या नजरेने कोणी पाहण्याची हिंमत होणार नाही। त्यामुळे याचं एकच सांगणं आहे मला सर्व समाजाला की यासाठी आपली एकजूट, आपले सर्व मतभेद विसरून आणि वेगवेगळ्या संघटनेचं औचित्य सुद्धा विसरून आपण या अशा प्रसंगी एकत्र यायला पाहिजे आणि असं एकत्र आलं तरच आपले भावी आयुष्यामधले सर्व प्रश्न सुटतील। एवढंच मला या अनुषंगाने आपल्याला सांगायचं आहे। जय जिवाजी, जय संतसेना महाराज। जिवाजी, जय संतसेना, जय नाभिक। आज आपण जे इथं जमलेले आहोत, हे कशासाठी जमलेले आहोत की आम्ही काल आवाहन केलं होतं की कलेक्टरला निवेदन द्यायचे आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळे समाज बांधव इथं जमलेले आहोत। मात्र अनेक आपला जे समाज झोपेमधून उठलेला नाही, त्याबद्दल आम्ही आवाहन अनेक एक वेळेस करत आहे की बाबा असे मार खाण्यापेक्षा तुम्ही कामधंदे सोडून टाका किंवा मग लाचारी पत्करा। कारण दुसऱ्याचे तळवे चाटून मॅनेज होण्यापेक्षा, समाजाला रोडवर उतरवण्यापेक्षा तुम्ही काहीतरी एका जागी येण्याचा प्रयत्न करा। आम्ही तुम्हाला वारंवार आवाहन करायलो, समाज बांधवाला बोलवायलो, कोणी समाज बांधव येत नाही, कोणी आला तर थांबत नाही, थांबला तर त्याला काम राहते आणि हे किती दिवस चालणार आहे असं। या अनुषंगाने आम्ही आज एक कलेक्टरला निवेदन देणार होतो आणि बंद म्हणलं तर ग्रुपवर बक्कल जण होते बोलायला आणि इथं निवेदन द्यायला म्हणलं तर आम्ही 10 जण आहोत। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। समाजावर होणारे वारंवार हल्ले, अपमानकारक कोणी नेते मंडळी बोलते, कोणी खालचे बोलतात, याच्याबद्दल बी समाज जागरूक नाही झाला पाहिजे। समाज लाचारी पत्कारला का आपला? आपण कोणाचे वंशज आहोत हे समाज विसरला का? आणि केव्हा जागरूक होणार आहे समाज? याच्यासाठी आम्ही इथं बोलवलं होतं तर कोणी आले नाहीत। तर जेणेकरून आता एक दुसरी वेळेस आवाहन करणार आहोत आम्ही कलेक्टरला निवेदन दिल्यानंतर, त्यावेळेस तरी तुम्ही सगळे समाज रस्त्यावर उतरण्यासाठी तयारीनं आले तर बरं राहील। कारण याच्यानंतर तरी कुणावर हमले अत्याचार होणार नाहीत। त्यासाठी नुकसान भरपाई करून दिली कोणी की जिथल्या तिथं तुम्ही थांबत आहे, त्याच्या पुढे कुठलाच मार्ग नाही आपल्याकडे। आतापर्यंत या 4 महिन्यामध्ये 4 जणांचे दुकान फोडलेले आहेत आणि त्या 4 दुकान फोडलेल्या मधला एकही ग्रस्त आपल्या यामध्ये उपस्थित नाही। कारण जेव्हा समाजाला त्यांना आवाज दिला तेव्हा समाज त्याच्यापाशी गेला आणि ते समाजाचं काम संपलं की त्यानं संपर्कात बी आला नाही
किंवा मग कुठं काय घडायले ह्याच्याबद्दल त्यानं दक्षता बी घेतली नाही. त्याबद्दल समाजाला पुन्हा एकदा आम्ही आवाहन करत आहोत सगळ्या समाजाच्या वतीने. आणि इथं कुठली संघटना म्हणून कोणी आवाहन करत नाही, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण ग्रुपवर बोलताना खूप जण बोलत आहेत आम्ही तिथले, आम्ही इथले, आम्ही हे, आम्ही ते. तर इथं काही नाही, फक्त सकल समाज म्हणून आम्ही आवाहन करत आहोत. जय जिवाजी, जय संतसेना, जय सकल नाभिक. जय जिवाजी, जय शिवाजी, जय संतसेना. नाभिक समाजामध्ये जे समाजावर अत्याचार होत आहे, समाजाचे जे काही आर्थिक दुर्बल घटक असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन जे काही हमले व हल्ले होत आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो. व सदरील हल्ले हे भविष्यात होऊ नये याबद्दल मी सरकारला निवेदन करतो की यावर कठोर कारवाई व्हावी व आमच्या समाजाला कुठेतरी सामाजिक स्वातंत्र्य व सुरक्षितेचे वातावरण निर्माण करावे. मागील महिन्यामध्ये बरेच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले झाले आहेत. आमचा समाज हा एकत्र नसल्यामुळे त्याचा फायदा होत असून सरकारने याबद्दल दखल घ्यावी हे आम्ही यातर्फे सांगत आहे. जय जिवाजी, जय शिवाजी. जय संतसेना महाराज. समाजाच्या वतीनं समाजाकरता जे समाजावर अन्याय व्हायला लागलाय, जे वारंवार अशा घटना घडायला लागल्यात, लोक खालच्या पातळीनं बघायला लागले, याच्या निमित्तानं सगळे समाज एकत्र येऊन समाजाकरता उभं राहणं गरजेचं आहे. आणि हे वारंवार व्हायला लागलं, हे असं व्हायला नाही पाहिजे. सगळ्या समाजाने दखल घेतली पाहिजे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवून काम वगैरे एकत्र येऊन सगळ्यांना समाजानं उभं राहिलं पाहिजे. हे समाजाच्या फायद्याकरता आणि समजाकरता योग्य घडत. समाज 4 लोक पुढे येतात, समाजाचे माणसं, बाकी काही कोणी यायला तयार नाही, कामधंदा सोडायला तयार नाही, समाज एकत्र यायला तयार नाही. हे सगळ्यांपर्यंत भावना पोहोचल्या पाहिजे आणि सगळ्यांना लक्षात घेऊन सगळं समाजाकरता काम केलं पाहिजे सगळ्या जणांना. हे माझी नम्र विनंती सगळ्यांना कळवण्यात येतो की समाजाकरता सगळे एकत्र येऊन हे आपण करायला पाहिजे. आणि जे काल हे घटना जे घडली, दुकान फोडणे, हे वारंवार असं होणे समाजावर, हे व्हायला नाही पाहिजे. म्हणून आपण कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत, साहेबांना निवेदन द्यायचंय म्हणून आपण इथं उपस्थित आहोत सगळेजण. आणि जेवढे जमले तेवढे आपण निवेदन द्यायला हजर आहोत. बाकी समाज मागे दरड्याला आहे, पुढे यायला तयार नाही. हे सगळ्यांना दक्षता घ्यावं ही माझी एवढी नम्र विनंती. जय शिवाजी, जय जिजाऊ, जय संतसेना महाराज. आपण सर्व इथं जमलेले आहोत की आपले नाभिक समाजाचे करून खाणारे आणि खूप गरीब घराण्यातले, आपल्याकडे कुठे राजशाही थाट पैसा वगैरे काही नाही. आपण आपलं काम हातातलं आहे आणि सगळा समाज गरीब आहे. आणि काही दिवसात म्हणजे या महिन्याभरात 2 महिन्यात आपल्या समाजावर खूप अन्याय झालेला आहे. 4-5 जणांचे सलून जे व्यावसायिक आपण ज्याच्यावर उदरनिर्वाह करतो, त्याच्यावर आपण पोट जगवतो, आपलं स्वतःच कमवत तर काही नाही पण पोट जगवतो, याच्यावर म्हणजे आपल्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. आणि हे कुठं ना कुठं थांबायला पाहिजे. आणि त्याकरिता आपण जमलेले सर्वजण नाभिक समाजाचे कार्यकर्ते कोणी नाही याच्यात, फक्त करून खाणारे आहेत. आज त्यांनी पैशाचा अभाव न करता, न कस्टमर करता, न दुकान उघडता इथं येऊन कलेक्टर साहेबाला जे निवेदन देण्याचं हे केलेलं आहे, धाडस दाखवलेलं आहे. कारण आपला समाज समोर येत नाही, हमले झाल्यानंतर समोर येत नाही. कधी येतो? जेव्हा समाजाची गरज पडेल तेव्हा समाज समोर येतो. आणि जेव्हा मॅनेज करतात मागल्या मागं तेव्हा तो समोर येत नाही, ठीक नाही. तरी तसं करू नका. कोणावर अन्याय होत असेल तर तुम्ही समोर या, समाजाला धरा. समाजापासूनच आपण आहोत आणि आपल्यापासूनच समाज आहे. फक्त हे 2 शब्द बोलतो. कलेक्टर साहेबाला आपण निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आपण देणार उभे आहोत की आमच्या समाजावर अन्याय होऊ देऊ नये आणि आमच्या समाजावर लक्ष द्या. आणि जे पण त्याच्या मदतीनं होईल ते आपण पुढे हे करू. नाभिक समाजाना जय संतसेना, जय जिवाजी. आज नाभिक समाजाला आवाहन केले होते, याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आले. त्यामध्ये आपल्या समाजावर होणारे वारंवार हल्ले, दुकानाची तोडफोड आणि विनाकारण आपल्या नाभिक समाज बांधवांना मारहाण या संदर्भामध्ये आज साहेबासोबत चर्चा करण्यात आली व त्यांना निवेदन देऊन त्यांना सांगण्यात आले की बुवा आमच्या समाजावर जे
वारंवार हल्ले व्हायलेत आणि हल्ले झाल्याच्या नंतर त्या संदर्भामध्ये कारवाई होत नाही, की बहुधा लोक मॅनेज होतात. यासाठी आपण काहीतरी ठोस पाऊल उचला व त्याच्यावर कारवाई करा अशा पद्धतीने. व नाभिक समाजाला, आपल्या नाभिक समाजाची बी एकजूट दिसली पाहिजेत. त्या अनुषंगाने आपण वेळोवेळी मिटिंग घेतल्या, बैठका घेतल्या. त्याच्या पाठीमागचं एकच कारण होतं की आज जे लोकांचे दुकानं फुटायले, ते उत्सुक लोक हमले करायलेत, तर ते हमले कुठंतरी थांबले पाहिजेत. कारण आपल्या दुकानाच्या पाठीमाग आपला परिवार असतो, आपले मुलं बाळ असतात व आपल्या दुकानावर हल्ला झाल्याच्या नंतर त्याप्रमाणे आपण खचून जातो. तर तो आपल्यासोबत झाला नाही पाहिजे. यासाठी समाज बांधवांना वेळोवेळी मिटिंग घेऊन, बैठका घेऊन बैठकीसाठी हजर राहा अशी वारंवार संघटनेतर्फे, समाजातर्फे विनंती करण्यात येते. व काही समाज बांधव आपल्या समाजामध्ये भेदभाव करत आहेत, फुटाफूट करत आहेत आणि त्या पद्धतीने न होता आज सर्व नाभिक समाज आपले सलून व्यवसाय बंद ठेवून एकोप्यासाठी जसे आलेत, तसे येणाऱ्या काळामध्ये नाभिक समाज बांधवांनी असेच एकजूट येत जा. कारण आपल्याला भविष्यामध्ये मोर्चाचं नियोजन करायचं आहे. कारण हे हमले काही थांबणारे नाहीत आणि हमला झाल्याच्या नंतर त्याच माणसाला कळते की आपल्या परिवारावर काय घात होते. त्यासाठी समाज बांधवांना विनंती आहे, जसे आज एवढे एक आले, एकाचे 5चे 50 होतात, त्याप्रमाणे सर्वजण येत जा, एवढीच विनंती. जय संत सेना, जय जिवाजी. जय संत सेना. मी एक नाभिक समाजातर्फे आम्ही सर्वजण इथं एक आमच्यावर अन्याय झाला म्हणून जमलेलो आहोत. आणि नाभिक समाज म्हणजे करून खाणारा वर्ग आहे आणि स्वतःच्या इमानदारीनं तो कष्टाळू समाज आहे. पण एक आमच्यात एकी नसल्यामुळं हे हल्ले होत आहेत. तर असे हल्ले होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. संदर्भात जे आमचे सर्व संघटना जे आल्या त्या वतीनं मी माझं मत मांडत आहे. असे हल्ले होऊ नये म्हणून आम्ही एकी दाखवली पाहिजे. आणि दुकानाची तोडफोड जर कोणावर हल्ले हे आम्ही जर एक नाही झालो, ते असे वारंवार होणार आहेत. आणि अल्पसंख्याक समाज असल्यामुळे आमच्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे इतर लोकांचा, ते एकदम आमच्या खालच्या याच्यानं बघून हे लोक आमच्यावर हल्ला करत आहेत. एवढं बोलून एकीचं आवाहन करतो समाजाला, सगळेजण एकी जर राहिले तर असे हल्ले होणार नाहीत आपल्यावर. जय जिवाजी, जय संत सेना. नमस्कार, मी श्याम जाधव. आज तथा नाभिक समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले की नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या नाभिक समाजावर वारंवार हल्ले होत आहेत, दुकानफोड होत आहेत. काही मोठे नेते मंडळी नाभिक समाजाबद्दल अपमानजनक शब्द वापरत आहेत. याकरिता आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना खालीलपैकी प्रमुख मागण्या सांगितल्या आहेत. त्यासाठी नाभिक समाजावर होणारे हल्ले, दुकानफोडी करणाऱ्यावर गुन्हेगार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आणि नाभिक समाजाच्या संरक्षणासाठी विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात आणि 18 चिठी कायदा लागू करण्यात यावा. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांसोबत विनंती केली आहे. तसेच या समाज बांधवांचे दुकान पुण्यात आले, त्याच्या समाज बांधवांना माझी एकच विनंती आहे की समाजाने असे हल्ले होत असल्यावर मॅनेज न होता त्याच्यावर एफआयआर दर्ज करून पुढील कारवाई करण्यात यावी. आणि समाज बांधवांना मॅनेज व्हायचा असेल तर त्यांनी समाजापर्यंत येऊ नये. आणि समाज बांधवांना जर त्यांच्यावर कारवाई करायची असेल, त्यांचे नुकसान भरपाई जे होईल ते आम्ही स्वतः आमच्या खर्चातून देऊ. आणि त्यांनी शेवटपर्यंत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधाराने आम्ही पुढील प्रमाणे आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. त्यासाठी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या मोठ्या सहभागी होऊन आम्हाला चालले चलावे ही सर्व समाज बांधवांना विनंती आहे.